जळगावमध्ये महायुतीबाबत अद्यापही अनिश्चितता आहे। गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांची गोपनीय बैठक झाली। गुलाबराव पाटील नाराज होऊन विश्रामगृहातून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं। गड जपा इतिहास जपा हीच खरी शिवसेना। खासदार निलेश लंके यांनी हे वक्तव्य केले। साल्हेरगडाच्या जतनासाठी मोहीम सुरू आहे, तर खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेसाठी खासदार निलेश लंके स्वतः सक्रिय सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं। याचा आढावा घेतला आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। नाशिकच्या बागलाण येथील साल्हेर किल्ला इथे आलेला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते आता गडावर साफसफाई देखील करण्यात येते। आपल्याशी बोलण्यासाठी खासदार निलेश लंके आहे, आपण त्यांच्याकडे जाऊ। सर, काय सांगाल, आज आपण गड करण्यासाठी आले आहे? आज ज्या छत्रपती शिवरायांनी अभेद्य असे किल्ले उभे केले, ते किल्ले आपला सर्वांसाठी एक स्फूर्ती म्हणून आपण पाहतो, प्रेरणास्रोत म्हणून त्या किल्ल्यांकडे पाहतो। पण त्या किल्ल्यांची कुठेतरी दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आपण फक्त टीका टिप्पणी करण्यापेक्षा सरकारने हे केलं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे, त्यापेक्षा आपण एक ठिणगी म्हणून काम केलं पाहिजे। म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधून किल्ले शिवनेरीमधून आम्ही ती मोहीम सुरू केली। त्यामध्ये स्वच्छता करणे, संवर्धन करणे, वृक्षारोपण करणे, त्या भागातील काही लाईट लावणे, असे छोटे मोठे काम आम्ही त्या माध्यमातून करत असतो। हे गड संवर्धन, स्वच्छता असेल किंवा जागृतीच्या संदर्भामध्ये आज ही 10वी मोहीम आहे। हे मी त्यानिमित्ताने खासदार निलेश लंके साहेबांचे आभार मानतो। त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। कारण जे खरी अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी हे जे वैभव केलंय, किंवा या भागामध्ये दिंडोरी असेल किंवा कांचनबारी या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई केली होती। आणि हा जो इतिहास आहे, जुन्या काळात म्हणजे ते होते म्हणून आज हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं जिवंत आहे असं आम्हाला वाटतं। जय महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड, नाशिक।